लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या पावनभूमीत आज 4थ्या विश्व मराठी संमेलनाचा अत्यंत दिमागदार सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन झाले। मराठी भाषेचा गौरव आणि मराठी संस्कृतीचा जागर करणाऱ्या या सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांना मराठी भाषा गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। कुसुमाग्रज यांच्या नगरीत आयोजित या विश्व मराठी संमेलनाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली। यावेळी व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मंत्री उदय सामंत यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावुक होत दिवंगत नेते अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। संमेलनाच्या आयोजनात अनेकदा वादाची झालर असते, परंतु हे संमेलन कोणत्याही वादाविना यशस्वीपणे पार पडत असल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी भाषा विभाग पुरस्कारांचे वितरण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेच्या जागतिक विस्तारावर भर दिला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले। पंचवटी गंगातटी एकता आल्हाद सीतेच्या पोटी, श्रीरामासी सुखसंतुष्टी पंचवटी ऐकोनी। संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये पंचवटीचा अर्थात नाशिकचा जो काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, त्यात ज्या भागाने प्रभू श्रीरामांनाही सुखसंतुष्टी प्राप्त होते अशा प्रकारचा हा नाशिकचा परिसर आहे। ज्या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना खरं म्हणजे खूप मला आनंद आहे। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये वास्तव्य केल्याने त्रिभुवनात कीर्ती प्राप्त होईल असं अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितल्याचं, प्रभू श्रीरामांना सांगितल्याचं देखील ऐकी बात आहे। त्यामुळे ही भूमी एक पुण्यभूमी आहे, एक ऐतिहासिक भूमी आहे, एक पौराणिक अशा प्रकारची भूमी आहे आणि या भूमीवर हे 4थं विश्व मराठी संमेलन या ठिकाणी होतं आहे आणि तेही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज याचं उद्घाटन होतं आहे। याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि मी या निमित्ताने जसं आत्ताच सुनेत्राताईंनी सांगितलं की भाषेचा कुंभ हा यावर्षी आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला माहिती आहे संस्कृतीचा कुंभ आहे। त्यामुळे परदेशातनं आलेल्या आमच्या समस्त मराठी जनांना पुढच्या वर्षीच्या कुंभाचं निमंत्रण हे आजच मी या ठिकाणी देतो आणि आपण जरूर त्या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा वारसा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।